नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरपासून आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहेत आणि तो आपला असणार आहे नातेसंबंध. यालाच म्हणतात ब्लड रिलेशन. आता ब्लड रिलेशन हा एकतर रिझनिंगमध्ये सुद्धा टॉपिक येतो आणि मॅथमॅटिकमध्ये सुद्धा टॉपिक येतो. मित्रांनो, हा चॅप्टर समजण्याआधी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट ह्या माहीत असणे खूप आवश्यक आहे. कोणतेही चॅप्टर सुरू करण्याच्या पहिले त्याच्या बेसिक कन्सेप्ट जर आपल्याला समजल्या तर पूर्ण चॅप्टर हे आपल्यासाठी खूप सोपे जातं. आणि हे पूर्ण चॅप्टर मित्रांनो, मी तुम्हाला काही बेसिक 3-4 कन्सेप्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ह्या सांगणार आहेत आणि त्यासाठी कोणतं कोडिंग घ्यायचं हे सांगणार आहे. हे जर तुम्हाला कळलं तर मित्रांनो तुम्हाला पूर्ण चॅप्टर हे करणार आहेत. म्हणून इथेच व्हिडिओ हा ध्यानपूर्वक वाचा. आपण काही प्रश्न सुद्धा आज सॉल्व्ह करणार आहेत आणि स्टेप बाय स्टेप काही लेक्चरमध्ये हा पूर्ण चॅप्टर आपण इथं संपवणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा, चॅनलला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला नातेसंबंध सांगणार नाही. म्हणजे आईच्या बहिणीचा मुलगा आपला कोण हे तुम्हाला सर्वांना माहीत असते आणि आपलं नातं त्याच्याशी काय असतं हे सुद्धा तुम्हाला माहीत असते. म्हणून मी तुम्हाला डायग्राम कोडिंगवर घेऊन चाललो आहे. आता बघा, आपल्याला डायग्राम मध्ये प्रश्नामध्ये बघा, आपल्याला प्रश्नामध्ये पती पत्नी किंवा नवरा बायको असा शब्दाचा उल्लेख आला असेल तर त्यासाठी कोणतं सिम्बॉल घ्यायचं बघा, क्रॉस या प्रकारचा आपण सिम्बॉल घेणार आहेत. पती पत्नी किंवा नवरा बायकोसाठी हे आपण हे क्रॉस हे सिम्बॉल घेणार आहेत. आता बघा, हे कसं यूज करायचं त्या पहिले एक लक्षात ठेवा मित्रांनो, जिथेही पण आपल्याला पुरुषचा उल्लेख होईल तिथे आपण असा चौकोनी डब्बा घ्यायचा आणि स्त्रीचा उल्लेख होईल तिथे आपण हा अशा प्रकारचा गोलचा डब्बा घ्यायचा. ठीक आहे. बघा, या प्रकारचं सिम्बॉल दिसलं तर तो पुरुष असणार आहेत आणि या प्रकारचं सिम्बॉल दिसलं तर ती स्त्री असणार आहेत. आता बघा, जर का आपल्याला प्रश्नामध्ये नवरा बायको किंवा पती पत्नी असा उल्लेख झालाय तर आपण काय गुणाकाराचं चिन्ह म्हणजे क्रॉसचं सिम्बॉल घ्यायचं. आता बघा, आपल्याला प्रश्नामध्ये ए हे बीचे पती आहेत असं दिलं तर आपण याला कसं सॉल्व्ह करणार. आता बघा, इथे पती दिले आहेत म्हणजे पती पत्नी असणार आहेत. आपण काय मी काय म्हटलंय त्यासाठी काय साईन घ्यायचं आहे, क्रॉसचं साईन घ्यायचं. ठीक आहे. आता बघा, ए हे बीचे पती आहेत म्हणजे ए पती आहेत. आता पती आहेत, पती म्हणजे काय पुरुष. पुरुष म्हटलं मी तुम्हाला काय म्हटलं, त्यासाठी या प्रकारचा डब्बा घ्यायचा. आता स्वाभाविकच आहे की स्त्री ही पत्नी त्याची पत्नी असणार आहेत म्हणजे त्यासाठी हे सिम्बॉल घ्यायचं आहे. आता तुम्हाला कुठे जर असं दिसलं तर बघा, जर असं दिसलं तर आपण काय या गुणाकाराच्या साईनून काय समजायचं, यामध्ये कोणतं नातं आहे तर पती पत्नीचं नातं आहे. पती कोण आहे तर ए, पत्नी कोण आहे तर बी. कशाहून समजलं आपल्याला, या सिम्बॉलवरून समजलं आणि या सिम्बॉलवरून आपल्याला त्यांच्याशी नातं समजलं. आता पुढील प्रश्न बघा, जर प्रश्नामध्ये आपल्याला आई वडील दिलं तर आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. बघा, आई वडील दिलं तर आपण काय करायचं, त्या आई वडिलापासून अशा प्रकारचा एक ॲरो काढायचा. जर असा ॲरो दिसला तर ते त्यांचे आई वडील असणार आहेत. बघा, हे कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार. बघा, ए हा बीचा मुलगा आहे. बघा, इथे दिले आहेत ए हा बीचा मुलगा आहे. आता बघा, ए आता मुलगा दिला आहेत म्हणजे आपण काय करायचं आहे, आई वडील म्हणजे ही एचे मुलगा दिलाय तर आपण अशा प्रकारे डॅश करून बघा म्हणजे बी आणि ए अशा प्रकारे याला सॉल्व्ह करणार आहेत. आता बीचा मुलगा आहे, ए कोण मुलगा आहेत. आता ए मुलगा असल्या कारणास्तव आपण त्याला या प्रकारे सिम्बॉल द्यायचा. आता बी जर बीचं आपल्याला जेंडर माहीत नाही म्हणजे एक स्त्री आहेत का पुरुष आहेत तर मग त्याला कोणतंही साईन द्यायचं नाही. तिथे आपल्याला ते अननोन असणार आहेत. पुढे बघा, ए ही बीची मुलगी आहेत. आता पुन्हा आई वडिलाचा इथं संबंध आला तर आपण काय करायचं, त्यापासून असं सिम्बॉल करायचं आहे. ए ही बीची म्हटलं आहे तर बी इथे लिहून घेऊ. ए ही मुलगी आहेत. आता मुलगी आहेत म्हटल्यावर त्याला असा गोल प्रकारचे साईन द्यायचे आहेत. आता याचं जेंडर आपल्याला माहीत नाही तर हे राहू द्यायचं. तर आपल्याला या क्रॉस यावरून आपल्याला काय कळतं की ही आई आहे किंवा वडील आहेत. परंतु ए ही मुलगी आहेत कोणाची, बीची. बी ही आई असू शकते किंवा एची वडील सुद्धा असू शकतो. पुढे बघा, आता जर का प्रश्नामध्ये आपल्याला भाऊ बहीण दिला असेल तर त्यासाठी आपण इज इक्वल टूचं साईन घ्यायचं. ठीक आहे. सिम्बॉल लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा आपण प्रश्न सोडू तेव्हा पण तुमची याची प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. नवरा बायको पती पत्नी असेल तर क्रॉसचं सिम्बॉल घेतलं, आपल्याला क्रॉसचं सिम्बॉल दिसलं असेल तर त्या दोन मधलं आपण नातं समजून घेऊ शकतो आणि या सिम्बॉलवरून ते पुरुष आहेत आणि या सिम्बॉलवरून ते एक स्त्री आहेत हे आपण समजून शकतो. आई वडिलांसाठी आपण या प्रकारचा खाली ॲरो दाखवला होता आणि भाऊ बहीण जर असेल तर त्यामधील इज इक्वल टू साईन आपण ते दाखवणार आहेत. बघा, ए हा बीचा भाऊ आहेत. बघा, ए आणि बी कोणचं नातं आहे त्यांच्यामध्ये, भाऊ बहिणीचं असल्यामुळे इज इक्वल द्यायचं आणि बी लिहायचं. आता बघा, भाऊ कोण आहेत, ए हा बीचा भाऊ आहेत. ए हा बीचा भाऊ आहे म्हणजे ए भाऊ आहे असल्या कारणास्तव त्याला काय करावं लागेल, आपल्याला या प्रकारे करावं लागेल. आता बीचं आपल्याला नातं माहीत नाहीत म्हणजे तो पुरुष आहे का स्त्री आहे ते राहू द्यायचं. ठीक आहे. पुन्हा बघा, ए ही बीची बहीण आहेत. आता बघा, भाऊ बहिणीचं नातं दिलं आहे, इज इक्वल टू साईन द्यायचं, बी द्यायचं. बीची बहीण आहेत, ए कोण आहेत, बहीण आहेत. बहीण असल्या कारणास्तव त्याला गोल द्यावा लागेल. एची बहीण आहेत, बहीण असल्यामुळे तर
असल्या कारणास्तव ए हा भाऊ असणार आहे, कारण तेव्हाच त्याची बहीण होणार आहे. जर आपल्याला नातं माहीत नसलं तर आपण इथं कोणतं सिम्बॉल द्यायचं नाही. ठीक आहे मित्रांनो, एवढं साईन तुम्हाला समजलं असेल तर हे पूर्ण चॅप्टर हे तुमच्यासाठी खूप इझी जाणार आहे. पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून सांगतो, पती पत्नी नवरा बायको असेल तर तिथं क्रॉसचं साईन द्यायचं. तुम्हाला हे 2 सिम्बॉल सांगितलं. जर पुरुष असेल तर त्याला चौकोन करायचा आणि स्त्री असेल तर त्याला वर्तुळ करायचा. ठीक आहे. दुसरं आई वडील असेल तर खाली खाली एरो दाखवायचा. हे कशा प्रकारे मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे. आणि भाऊ बहीण असेल तर इज इक्वल टूचं साईन द्यायचं. या सिम्बॉलवरून ते पुरुष आहेत स्त्री आहेत हे कळतं. क्रॉस सिम्बॉलवरून पती पत्नी कळतं. खाली एरो दिला असेल तर ते आई वडील कळतात आणि भाऊ बहीण असेल तर ते इज इक्वल टू या साईननं कळतात. चला तर प्रश्न सॉल्व्ह करूयात आणि त्यावरून सुद्धा हे तुमचे हे सिम्बॉल हे आणखी क्लिअर होईल. बघूया प्रश्न. बघा आता त्यावर आधारित आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते बघा. आपल्याला बघा, जर पी हा एमचा भाऊ आहे. ठीक आहे. भाऊसाठी आपण कोणतं सिम्बॉल घेतलं होतं, इज इक्वल टू. ठीक आहे. क्यू हा एमचा मुलगा आहे. आता आई वडील, मुलगा आहे म्हणजे त्याचे ते आई वडिलांना असणार आहे, त्यासाठी आपण कोणतं साईन घेतलं होतं, खाली एरो. ठीक आहे. क्यूची मुलगी आर ईशी टीशी लग्न झालेले आहेत. आता ठीक आहे, ते पती पत्नी आहेत, त्यासाठी आपण कोणतं साईन घेतलं होतं, क्रॉसचं साईन घेतलं होतं. एम आणि एस ह्या बहिणी आहेत. बहिणी आहेत म्हणजे भावंड आहेत. भावंडासाठी आपण कोणतं साईन घेतलं होतं, इज इक्वल टू. तर एचची क्यूशी नाते काय. आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा बघा. सुरुवातीपासून घेऊया. जर पी हा एमचा भाऊ आहे. आता बघा, भाऊ बहिणीचं नातं दिलं, इज इक्वल टू साईन घ्यायचा आहे. त्याला भाऊ आहे. पी हा एमचा बघा एमचा भाऊ आहेत म्हणजे पी हा भाऊ आहे. भाऊ असल्या कारणास्तव इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, चौकोन घ्यावं लागेल. ठीक आहे. भाऊ आहेत. आता एमचा आपल्याला जेंडर दिलेला आहे म्हणजे मेल आहेत फिमेल आहेत माहीत नाही. ठीक आहे. पुढे काय म्हटलं, क्यू हा एमचा मुलगा आहे. आता बघा, मुलगा आहेत, आईवडिलाचं हे आलं तर तिथे आपण खाली एरो दाखवूयात. ठीक आहे. क्यू हा एमचा मुलगा आहे. आता मग क्यू हा मुलगा आहे, मुलगा असल्या कारणास्तव पुरुष असल्या कारणास्तव इथं आपण चौकोन घेऊयात. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलं, क्यूची मुलगी आर. बघा, क्यूची जी मुलगी आहे बघा, म्हणजे क्यूची मुलगी म्हणजे पुन्हा हे आई वडील आलं, क्यूची मुलगी, मुलगी म्हणजे आर. आता मुलगी असल्या कारणास्तव इथं आपण याला गोल करूयात. ठीक आहे. मुलगी आर, हिचे लग्न टीशी झाले. आता लग्न झाले आहेत टीशी, ही तर पती पत्नीचा संबंध आला आहे म्हणून इथं आपण टी घेऊयात. ठीक आहे. आता बघा, ही ही जर स्त्री असेल तर हा पुरुष आहे. ठीक आहे. म्हणजे याला आपण चौकोन करूयात. ठीक आहे. टी, हिचे लग्न झालेले आहेत. यम आणि यस या बहिणी आहेत. बघा, यस, यम आणि यस बहिणी आहेत. तिथं भावंडाचा संबंध आलाय, यस घेऊयात. या दोघी बहिणी असल्या कारणास्तव इथं आपल्याला गोल करावं लागेल. आता बघा, आपल्याला मेन प्रश्न काय विचारला आहे मित्रांनो, तर एचचे क्यूशी नाते काय. आता चेच्या अगोदरच घ्यायचं मित्रांनो, यस म्हणजे एचचे क्यूशी नाते काय. आपल्याला काय विचारलंय, या दोन मधील नाते आपल्याला विचारले आहेत. आता यस बघा, यस हा कोणाचा मुलगा आहे, यमचा. यम काय आहे, स्त्री आहेत म्हणजे यम ही क्यूची आई आहेत आणि यस आणि यम या बहिणी आहेत. म्हणजेच बघा, क्यूच्या आईची बहीण ठीक आहेत यस आहेत. म्हणजे बघा, यस यस आणि क्यू मध्ये नातं काय असणार आहेत बघा, यस आणि क्यू मध्ये नातं काय असणार आहेत, ही याची काय कोण असणार आहेत, मावशी असणार आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, मावशी. बघा, आता कधी केव्हाय पण याच्या अगोदरलं जे विचारलंय त्याचं काय नातं आहे हे घ्यायचं आहे. म्हणजे ही क्यूची यस कोण आहेत, मावशी आहेत, तर त्यांच्यामधील नातं काय असणार आहेत, मावशीचं नातं असणार आहे. याचं क्यूशी काय नातं असणार आहे, मावशीचं नातं असणार आहे, जे की या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे. बघूया पुढील प्रश्न. बघा पुढील प्रश्न. ए हे बी चे पती आहेत. बी ही सी ची आई आहेत. सी हा डी चा भाऊ आहेत. ई हे डी चे पती आहेत. एफ हा ई चा मुलगा आहे. पुढील प्रश्नाचे उत्तर सांगा. आता ठीक आहे, अलग अलग प्रश्न घेण्यापेक्षा आपण एकाच प्रश्नामध्ये 4 प्रश्नाची उत्तरे शोधूया, जेणेकरून आपला व्हिडिओ सुद्धा लांब होणार नाहीत आणि तुमची कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होणार आहेत. मित्रांनो, आपण रक्तसंबंध, नातेसंबंध यामधील स्टेप बाय स्टेप 3-4 लेक्चरमध्ये हा चॅप्टर पूर्ण क्लोज करणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं, सोबतच नोटिफिकेशनच्या बेलला सुद्धा प्रेस करून ठेवायचे, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. आता बघा कशा त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. ए हे बी चे पती आहेत, पती पत्नीचा संबंध आहेत म्हणजे इथं क्रॉसचं साईन येणार. आपण ते सॉल्व्ह करूयात. बघा, ए आणि बी. आता याच्यातला पती कोण आणि पत्नी कोण, ए हे बी चे पती आहेत म्हणजे याचाच अर्थ बी ही पत्नी असणार आहेत आणि ए हे पती असणार आहेत. तर तुम्हाला सिम्बॉल हे कळतच असेल. ठीक आहे. आपण पुरुषासाठी कोणतं सिम्बॉल वापरत आहेत, चौकोन, आणि स्त्रीसाठी कोणतं वापरत आहे तर वर्तुळ. ठीक आहे. त्यानंतर बी ही सी चे आहेत. बी ही सी चे आहेत आई आहे म्हणजे इथे आपल्याला आई वडिलांचा संबंध आलाय, तर आपण इथे या प्रकारचा एरो दाखवूयात. बी ही सी ची आई आहे म्हणजे सी हे
इथे येणार. ठीक आहे. आता सी ही मुलगा आहेत मुलगे आहेत, आपल्याला इथून काही कळलं नाही तर आपण तसंच राहू द्यात. पुढे बघा, सी हा डीचा भाऊ आहे, सी हा डीचा भाऊ आहेत. आता बघा इथं भावंडाचा संबंध आलाय तर आपण काय इज इक्वल टू साईन घेऊ, म्हणजे सी हा डीचा भाऊ आहे. ठीक आहे, डीचा भाऊ आहेत म्हणजे सी हा भाऊ आहे कारणास्तव पुरुष आहेत, पुरुष असल्या कारणास्तव इथं आपण चौकोन घेऊयात. परंतु आता इथं आपल्याला डीचं जेंडर हे अस्पष्ट आहेत. पुढे बघूयात, ई हे डीचे पती आहेत. आता बघा पती पत्नीचा संबंध आलाय इथे क्रॉस येणार आहेत, म्हणजे डी समोर एक क्रॉस घेऊन ई हे डीचे पती आहेत. म्हणजे बघा ई हे डीचे पती आहेत, म्हणजे हे पती असल्यास तो पुरुष आहेत. इथे आपण काय घेऊयात, चौकोन घेऊयात. आता बघा हे पुरुष आहे तर ही स्त्री असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे इथे आपण याला गोल करूयात. ठीक आहे, इथे क्रॉसचं सिम्बॉल आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा हे झालं आपलं. आता एफ हा ईचा मुलगा आहे, एफ हा ईचा मुलगा आहे, आई वडिलांचा संबंध आलाय. पुन्हा इथे आपण क्रॉस घेऊयात. एफ हा ईचा मुलगा आहे, एफ दिलायत, मुलगा दिलायत कारणास्तव इथे आपण याला चौकोन करूयात. ठीक आहे. आता बघा आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, बघा प्रश्न बघूयात. पुढील प्रश्नाची उत्तरे सांगा. एचे ईशी नाते काय, एचे विचारले आहेत, चेच्या अगोदरला घ्यायचं. बघा एचे ईशी विचारलं. आता इथे बघा एची पत्नी बी, ठीक आहे, बीचा मुलगा सी म्हणजे एचा मुलगा सुद्धा सी, सीची बहीण डी म्हणजे एची मुलगी डी आणि डीचे पती ई म्हणजे एचा ई कोण होणार आहे, जावई. म्हणजे या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे, जावई. बघा जावई. समजलं का रे. बघा आता आपल्याला काय विचारलं, एचा संबंध एची विचारला आहे, म्हणजे ए हा ईचा कोण लागतो, ई हा एचा कोण लागतो, तर जावई लागतो. बघा एची पत्नी कोण आहेत, बीचा मुलगा कोण आहेत, सी म्हणजे एचा मुलगा सुद्धा सी होणार आहे. सीची बहीण कोण आहेत, डी म्हणजे एची आणि बीची मुलगी कोण होणार आहे, डीचे पती कोण आहेत, ई. आपल्याला काय संबंध विचारला, एचे ईशी नाते काय, म्हणजे ई हा एचा कोण असणार आहे, जावई. ठीक आहे. पुढे बघा ईचे बीशी नाते काय, ईचे बीशी नाते काय, तर याचं सुद्धा बघा, सॉरी इथे सासरा यायला पाहिजे. बघा कारण ए हा ईचा कोण आहेत, सासरा आहेत. ठीक आहे. आता बघा ईचे बीशी नाते काय, आता ई आला आहेत, ई कोण आहेत, जावई आहेत, कोणाचा, बीचा, तर या प्रश्नाचं उत्तर हे जावई असणार आहे. ठीक आहे, इथे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. पुढे बघा सीचे एफशी नाते काय, सीचे एफशी नाते काय, बघा काढूयात आपण. सीची बहीण डी, ठीक आहे, डीचा मुलगा एफ. आपल्याला कोणाचे नाते विचारले आहेत, सीचे विचारले आहेत. सी हा याचा कोण असणार आहे, तर मामा. तर या प्रश्नाचं कोण उत्तर, काय उत्तर असणार आहे, तर मामा. ठीक आहे. पुढे बघा एफचे एशी नाते काय, काढूयात. बघा एफचे विचारलं, एशी नाते काय, ए कोण आहेत, एचा एफशी नाते म्हणजे हे येणार आहेत नातू. आता नातू कसं येणार आहेत, बघा एची पत्नी बीची मुलगा सी म्हणजे ए बीचा मुलगा सीची बहीण डी म्हणजे ए बीची बहीण डीचे पती ई म्हणजे एचा जावई ई, डीईचा मुलगा एफ म्हणजे ए बीचा नातू एफ. तर या प्रश्नाचं काय उत्तर येणार आहे, नातू. बघा मित्रांनो, एकच प्रश्नामध्ये आपण 4 प्रश्नाची उत्तरे बघितली, जेणेकरून तुमची कन्सेप्ट सुद्धा क्लिअर झाली असेल. चला बघूया नवीन दुसऱ्या व्हिडिओसोबत येऊयात. या चॅप्टरवरील आपला दुसरा व्हिडिओ लवकरच मी अपलोड करेल. तोपर्यंत चॅनेलवरील अन्य व्हिडिओसुद्धा बघा. चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच नोटिफिकेशनच्या बेलला सुद्धा प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा. चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.